गुड मॉर्निंग। आता मागच्या वेळेला आपण रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड हा बघितलेला होता। आज आपण बघणार आहोत की पर्टिक्युलरली पुढच्या ज्या दोन टेस्ट आहेत रिगार्डिंग द अल्डिहाइड अँड कीटोन, त्यातली पहिली टेस्ट येते ज्याला आपण टेस्ट फॉर कीटोनिक ग्रुप म्हणतो। ती कुठली आहे तर नायट्रोप्रुसाइड टेस्ट म्हणून येते। ही कुठली टेस्ट येते? नायट्रोप्रुसाइड। नायट्रोप्रुसाइड म्हणजे सोडियम नायट्रोप्रुसाइड ही टेस्ट येते, सोडियम नायट्रोप्रुसाइड। आता ह्यातलं काय होतं, फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोप्रुसाइड हे ऍड केलं जातं कीटोन मध्ये आणि ते मिक्सचर शेक केलं जातं आणि ड्रॉप बाय ड्रॉप NaOH ऍड केला जातो। ड्रॉप बाय ड्रॉप NaOH ऍड केला जातो आणि रेड कलर अपियर झाला की त्याला मला कीटोन प्रेझेंट आहे हे तुम्ही म्हणू शकता। मग इथं मी ऍसिटोन घेतलाय, त्याच्या बरोबरीनं हा जो बेस आहे त्यातला OH मायनस घेतलाय, ह्यातला एक H आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट केला जातो बाय OH न आणि H2O बाहेर पडतं आणि हा तुम्हाला आपल्याला कीटोनचा आयन्स तयार होतो, एनायन्स तयार होतं। हा एनायन तयार होतं आणि हा एनायन सोडियम नायट्रोप्रुसाइड, आता ह्याच्या पाठीमागे Na असतं एवढं लक्षात ठेवा, हे Na घ्यायचंच गरज नाही आहे। हा सोडियम नायट्रोप्रुसाइड आयन्स जे आहेत हे ह्या एनायन बरोबर रिएक्ट करतात। आता बघा FeCN5NO2 मायनस, ओके, हे लक्षात ठेवा। ह्याची रिएक्शन ह्या कीटोनच्या एनायन बरोबर होतं आणि रेड कलरेशन आपल्याला मिळतं। आता ह्यात लक्षात ठेवा, तुम्हाला CET ला आणि JEE ला हे नायट्रोप्रुसाइडचा फॉर्म्युला हा विचारला जाऊ शकतो, हा महत्वाचा। आणि फक्त कीटोनच्या टेस्ट मध्ये तुम्हाला जे प्रेझेन्स येतो तो प्रेझेन्स म्हणजे काय, रेड कलरेशन येतं। पुन्हा एकदा सांगतो, सोडियम नायट्रोप्रुसाइड जे आहे, सोडियम नायट्रोप्रुसाइड हा फ्रेशली प्रिपेअर्ड असलेला नायट्रोप्रुसाइड ऍड केला जातो कीटोन मध्ये आणि ड्रॉप बाय ड्रॉप त्या मिक्सचर मध्ये NaOH ऍड केलं झालं की रेड कलर अपियर होतो आणि रेड कलर अपियर झाला की तुम्ही कीटोन आहे असं म्हणू शकता, एवढं लक्षात ठेवा। आता ह्याच्यानंतर पुढची जी टेस्ट येते ज्याला आपण हॅलो फॉर्म टेस्ट म्हणतो। कुठली टेस्ट आहे तर हॅलो फॉर्म टेस्ट। आता ही जी हॅलो फॉर्म टेस्ट म्हणजेच पर्टिक्युलरली aldehyde and ketone contains a CH3CO group or असं म्हणा particularly COCH3 group असं दोन्ही पण लिहिला। aldehyde and ketone contains CH3CO group or COCH3 group gives this test is carried out particularly this test is carried out by sodium hypohalite ज्याला म्हणतात आपण NaOX, ज्याला सोडियम हायपोहॅलाइट म्हटलं जातं। अँड ड्युरिंग रिएक्शन salt of a carboxylic acid and particularly haloform is produced, that is called as particularly जो मिळतो त्यालाच हॅलोफॉर्म टेस्ट म्हणतात। आता हा NaOX कसा केला जातो तर NaOH बरोबरीनं X2, मग X2 म्हणजेच कुठला घेईल, Cl2 Br2 I2 घेतला तर तुम्हाला इथं NaOX and प्लस HX हा बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा। मग हा NaOX
हा NaOI असेल किंवा NaOBr असेल किंवा NaOCl असेल. नॉर्मली आपल्याला NaOI हा बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये ही रिएक्शन्स कॅरीड आउट करत असताना हा बघा तुमचा RC डबल बॉन्ड OCH3 हा आला तुमचा. पर्टिक्युलरली अल्डिहाइड कंटेन्स COCH3 ग्रुप, हा COCH3 ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्या बरोबरीनं NaOX आपण घेणार. NaOX कसं तयार करणार? NaOH प्लस X2 बरोबर आपण करणार. आता इथं आपण काय करायचं आहे, बॅलेन्सिंग ऑफ रिएक्शन्स करण्याकरता आम्ही थ्राइस NaOX घेतला. आता थ्राइस NaOX घेतल्यानंतर आपल्याला हे असं येणार आहे NaOX अँड NaOX असं येईल. आता काय होतं, हा बॉन्ड हिथं ब्रेक होतो आणि हा जो NaO आहे हा हिथं अटॅच होतो आणि तुम्हाला RC डबल बॉन्ड ONA सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. आता हा गेलेला आहे तुमचा. आता तुमचा हा जो CH3 बाहेर पडला, CH3, ओके, ह्या 3 हायड्रोजनला हे 3 X, ओके, 3 हायड्रोजनला जे आहेत, आता ह्यातला काय होतं CH आणि हे H2 बाहेर काढतो आपण आणि हे 3 X इथं अटॅच होतात, म्हणजेच तुम्हाला मिळेल CHX3 हा आपल्याला तयार होतो. आणि हे NaO आणि हा NaO आणि हे दोन एक H इथं आले की तुम्हाला काय तयार होईल, ट्वाइस NaOH तयार होईल, म्हणजेच हा हॅलो फॉर्म तयार होईल, हे लक्षात ठेवा. समजलं? आता ह्यामध्ये जर तुमची पुढची रिएक्शन जर आपल्याला करायची असेल तर ही रिएक्शन्स करत असताना लक्षात आलं असेल तुम्हाला कसं कसं तयार झालं ते. आता तुम्ही CH3C डबल बॉन्ड O असं घ्या, CH3C डबल बॉन्ड O CH3 प्लस थ्राइस NaOI घेणार आपण आणि हिथं घेताना NaOH प्लस I2 घ्या. ह्याचं नाव येतं सोडियम हायपो आयोडाईट. ओके, जर तुमचा क्लोराईड असेल तर क्लोराईड येणार, जर तुमचा ब्रोमाइड असेल तर ब्रोमाइड येणार. बॉन्ड हिथं ब्रेक होणार. 3 NaOI आहेत, 3 NaOI, त्यातला हा NaOI आणि हा NaOI आहे, हे NaOI हिथं येईल आणि तुम्हाला तयार होईल CH3C डबल बॉन्ड ONA म्हणजे सोडियम ऍसिटेट तयार होईल किंवा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक म्हणजे ऍसिटिक ऍसिड तयार होईल. हे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड तयार होईल. मग आता हे बघा, ह्यातला CH3 आपण घेतला, CH आणि H2 बाहेर काढला, हे 3 आयोडीन ह्या H ला अटॅच होतील, म्हणजेच तुम्हाला तयार होईल CHI3 तयार होईल अँड प्लस ट्वाइस NaOH तयार होईल. ह्याला आपण आयोडो फॉर्म म्हणतो आणि आयोडो फॉर्म तयार होतो म्हणून ह्या टेस्टला आयोडो फॉर्म टेस्ट सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. हॅलो फॉर्म टेस्ट हे टेस्टला दुसरं नाव येतं, ते आयोडो फॉर्म टेस्ट म्हणून येतं. काय नाव येतं? आयोडो फॉर्म टेस्ट म्हणून ह्याचं नाव येतं, एवढं लक्षात ठेवा. हे दोन परत एकदा सांगतो की जो हॅलो फॉर्म आहे aldehyde and ketone which contains CH3CO group or COCH3 gives this test. Okay, he test is carried out by a sodium hypohalite, okay, NaOX. आणि ह्या रिएक्शन्स मध्ये ड्युरिंग द रिएक्शन आपल्याला काय मिळतं, सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड अँड हॅलो फॉर्म बघायला मिळतं. आता सोडियम हायपोहॅलाइट तयार कसं होतं, NaOH प्लस X2 केलं की सोडियम हायपोहॅलाइट तयार होतं आणि जो अल्डिहाइड आणि कीटोन कंटेन्स CH3CO ग्रुप असेल तर तुम्हाला ते बघायला मिळतील, एवढं लक्षात ठेवा. परंतु महत्वाचं काय आहे, CH3CO ग्रुप हाच असला पाहिजे
हे इम्पॉर्टंट. मग तुम्हाला जर असे जर टेस्ट दिल्या म्हणजे मॉलिक्युल्स जर दिले तर हे मॉलिक्युल्स दिल्यानंतर ज्याला आपण हॅलो फॉर्म टेस्ट आणि आयोडो फॉर्म टेस्ट असे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स दिले, HCHO हा एक दिला. ओके, बघूया आपण इथं CH3 CH2 CHO हा एक दिला, सॉरी CH3 CH2 OH हा एक दिलेला आहे, CH3 CHO हा दिलेला आहे. ओके, CH3 CH2 CH2 OH असा दिलेला आहे. पुढचा आहे CH3 COCH3, पुन्हा C6H5 COCH3. ओके, देन C2H5 COC2H5. ओके, आणि पुन्हा CH3 CO CH2 CH3 असे जर तुम्हाला दिले आणि पर्टिक्युलरली आपल्याला हा CH3 CH2 CHO असा जर दिलेला असेल तर आपल्याला ही टेस्ट कंडक्ट करता म्हणजे कोण कोण पॉझिटिव्ह टेस्ट देईल, कोण कोण निगेटिव्ह टेस्ट देईल हे आपल्याला बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा HCOCO फॉर्मल्डिहाइड, इथं CH3CO ग्रुप काय पाहिजे, COCH3 ग्रुप असला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आहे का, सो निगेटिव्ह टेस्ट, निगेटिव्ह हॅलो फॉर्म टेस्ट देईल. आता CH3 CH2 OH आता इथाइल अल्कोहोल आहे. आता ह्यामध्ये बघा काय करायचं, हा CH3 आहे, हा CH आणि हा H आणि असा OH दिला तर हा CH3CO ग्रुप येतोय का नाही, म्हणून हा देईल पॉझिटिव्ह टेस्ट देईल, पॉझिटिव्ह टेस्ट देईल. आता CH3 CHO बघा, हा CH3, ओके, हा CH3 आणि हा CH डबल बॉन्ड O म्हणजेच तुम्हाला CH3CO ग्रुप आहे, पॉझिटिव्ह टेस्ट देईल. आता हिथं येतंय का, तर हिथं CH3CO ग्रुप येत नाही, हा मधला स्टेरिक हिंड्रन्स असल्यामुळे कार्बन येतो, निगेटिव्ह टेस्ट म्हणजे तो हॅलो फॉर्म टेस्ट निगेटिव्ह देणार. इथं येणार का, तर COCH3 आहे, पॉझिटिव्ह टेस्ट देणार तो. इथं सुद्धा बघा C6 हा पॉझिटिव्ह टेस्ट देईल. आता C2H5 ह्याच्यामध्ये काय होईल बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O असं परत CH2 CH3, CH3CO ग्रुप आहे का, नाही, म्हणून निगेटिव्ह टेस्ट देईल हा. आता इथं बघा हा CH3CO ग्रुप आहे म्हणजेच पॉझिटिव्ह टेस्ट देईल. आणि इथं अल्डिहाइडला, ह्या प्रोपॅन अल्डिहाइडला निगेटिव्ह टेस्ट बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. कळालं. तर हॅलो फॉर्म टेस्ट कोण कोण देतंय, तर फॉर्माल्डिहाइड देत नाही, इथाइल अल्कोहोल देतो, ऍसिटाल्डिहाइड देतो, परंतु पर्टिक्युलरली प्रोपॅन 1 ऑल देत नाही, ऍसिटोन देतो, पर्टिक्युलरली ऍसिटोफेनॉन देतो, परंतु डाय इथाइल कीटोन देत नाही आणि मिथाइल इथाइल कीटोन पण तो देतो. आणि आपल्याला प्रोपॅन अल्डिहाइड देत नाही, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढचा पार्ट जो आहे की ज्याला आपण रिंग सबस्टिट्यूशन म्हटलं जातं, रिंग सबस्टिट्यूशन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. ओके, आता आपण हॅलो फॉर्म टेस्ट बघितली. ह्याच्या पुढची जी आहे ज्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजेच एरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन यांची रिॲक्शन्स बघायची. एरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन ज्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन येणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्यावेळेला आपण बघतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे, तर हा CHO ग्रुप आणि C डबल बॉन्ड O ग्रुप कार्बोनिल ग्रुप कसे आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. आणि म्हणून हे मेटा डायरेक्टिंग आपल्याला काय मिळेल, मेटा डायरेक्टिंग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघायला मिळेल. मग तुम्ही जर हा CHO घेतला म्हणजेच बेन्झाल्डिहाइड घेतला आणि ह्या बेन्झाल्डिहाइड बरोबर ज्या वेळेला आपण Br2 ची रिॲक्शन्स करू इन प्रेझेन्स ऑफ
AlBr3, त्यावेळेला हा तुम्हाला Br प्लस अँड Br मायनस मिळेल. फक्त इथं जो मेटा डायरेक्टिंग आहे तिथं येईल आणि तुम्हाला इथं CHO आणि हा Br आणि प्लस HBr बघायला मिळेल. म्हणजेच मेटा ब्रोमो बेन्झाल्डिहाइड असं मिळेल किंवा परंतु 1 2 3 ब्रोमो बेन्झाल्डिहाइड असं तुम्हाला नाव येईल. एवढं लक्षात ठेवा. जर हे झालं तुमचं हॅलोजिनेशन, तसंच तुम्ही नायट्रेशन पण करू शकता, हे लक्षात ठेवा. आता पुढचं जे आपण नायट्रेशन येणार आहे, नायट्रेशन आपण पर्टिक्युलरली किटोनिक ग्रुपला करूया. म्हणजेच हा तुमचा पर्टिक्युलरली हा C डबल बॉन्ड O CH3 हा ऍसिटोफेनॉन आहे, ऍसिटोफेनॉन आहे. ह्याच्या बरोबरीनं HNO3 हे करा. आता HNO3 केलं की तुम्हाला माहिती आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 येणार नायट्रेटिंग मिक्सचर. मग आता मी इथं लिहितो HONO2. आता हा मेटा डायरेक्टिंग आहे म्हणजे हे तुमचं इक्वल पोझिशन 1 2 3 येणार. म्हणजेच इथं जर तुमचा C डबल बॉन्ड OCH3 मी इथं वरती लावला असता, बघा हा असा जर घेतला असता तर तुमची मेटा पोझिशन ही आली असती. ही इथं घेतल्यामुळे मेटा पोझिशन ही 3. तुम्हाला वाटतं ही प्यारा, तर ही प्यारा नाही आहे. 3 पोझिशन म्हणजेच मेटा पोझिशन येईल आणि तुम्हाला इथं C डबल बॉन्ड OCH3 आणि इथं NO2 अँड प्लस H2O बाहेर पडून पर्टिक्युलरली मेटा नायट्रो ऍसिटोफेनॉन हा प्रॉडक्ट तयार होईल. हे लक्षात ठेवा. ह्या महत्वाच्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या आपल्याला बघितल्या आहेत. अगं ते पडलं की तर अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन ह्याची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहेत. आता ह्या रिॲक्शन्स बघितल्यानंतर एवढंच तुमच्या लक्षात येईल बाळांनो की इथं हा जो पार्ट आहे पर्टिक्युलरली अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन इथं तुम्हाला मेटा डायरेक्टिंगच देणार आहे. म्हणजे कुठलंही सबस्टिट्यूशन असेल तर हे मेटा डायरेक्टिंगच असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. आता इथं आपला टोटल पर्टिक्युलरली बोर्डचा सिलेबस अल्डिहाइड आणि कीटोनच्या दृष्टिकोनातून आपल्याला संपतो. फक्त त्याच्यातलं राहिलेले जे युजेस आहेत ते आपण युजेस अल्डिहाइड आणि कीटोनचे बघूया. तर पहिला येतं फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइडचं तुम्हाला मी सांगितलं फॉर्मॅलिन जे सोल्युशन आहे 40% ॲक्वियस सोल्युशन हे आपल्याला प्रिझर्व बायोलॉजिकल स्पेसिमन करण्याकरता यूज केलं जातं. म्हणजे ज्या वेळेला एखादं आपल्याला पॅथॉलॉजिकल टेस्ट करायची असतील आणि ज्या वेळेला आपल्याला त्वचेचा तुकडा किंवा आतल्या इंटेस्टाईनचा तुकडा वगैरे जो असतो तो प्रिझर्व करण्याकरता फॉर्मॅलिन यूज केलं जातं. तसंच तुम्हाला माहिती आहे फॉर्माल्डिहाइड हा बॅकेलाइट हे पॉलिमर तयार करण्याकरता, नोव्हॅलॅक पॉलिमर तयार करण्याकरता यूज केला जातो. फॉर्माल्डिहाइड हा डिसइन्फेक्टंट म्हणून सुद्धा यूज केला जातो आणि सिल्व्हरिंग ऑफ अ मिरर करण्याकरता सुद्धा यूज केला जातो. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण ऍसिटाल्डिहाइड म्हणतो. तर ऍसिटाल्डिहाइड जो आहे हा कमर्शियल प्रिपरेशन्समध्ये ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक अनहायड्राइड तयार करण्याकरता ऍसिटाल्डिहाइडचा यूज होतो. तसंच ऍसिटाल्डिहाइड हा जर आपलं बघितला तर सिल्व्हरिंग म्हणजेच मिररचं सिल्व्हरिंग करण्याकरता हा सिल्व्हरिंग ऑफ मिरर करता सुद्धा ऍसिटाल्डिहाइड यूज केला जातो. जो आपण पॅराअल्डिहाइड म्हणतो ऍसिटाल्डिहाइड मधला पॅराअल्डिहाइड जो ट्रायमर ऑफ ऍसिटाल्डिहाइड आहे हा हिप्नॉटिक ड्रग म्हणजे स्लीप प्रोड्युसिंग ड्रग हे करण्याकरता आपल्याला हा यूज केला जातो. तसंच प्रिपरेशन ऑफ DDT मध्ये ऍसिटाल्डिहाइड यूज केला जातो. ऍसिटोन हा जर तुम्ही बघितला पर्टिक्युलरली क्लोरोफॉर्म, आयोडोफॉर्म हे तयार करण्याकरता यूज केला जातो. तसंच आपल्याला पर्टिक्युलरली जो नेल पॉलिश आहे, पेपर, पेंट, नेल पेंट रिमूव्हर आहे, एक्सप्लोजिव्ह तयार करण्याकरता ऍसिटोनचा यूज होतो. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण बेन्झाल्डिहाइड म्हणतो. तर बेन्झाल्डिहाइड हा फ्लेवरिंग एजंट म्हणून परफ्युमरी इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. हे लक्षात ठेवा. डाईज मध्ये म्हणजे मॅलाचाईट ग्रीन नावाचा जो डाईज आहे तो बेन्झाल्डिहाइड पासून तयार होतो. हा त्याचा महत्वाचा पार्ट. म्हणजे इथं आपल्याला पर्टिक्युलरली युजेस ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन हे आपण बघितलं. आता पुढचा जो पार्ट बघणार आहोत
तो म्हणजेच लक्षात घ्या की ज्या रिॲक्शन्स केमिकल रिॲक्शन्स बोर्डाचा पार्ट नाही आहेत परंतु JEE आणि नीटचा पार्ट आहेत किंवा सीईटीला काय काय विचारू शकतात त्या रिॲक्शनचा पार्ट म्हणजेच आपल्याला पुढच्या रिॲक्शन्स बघायचे आहेत JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून. आता JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून जे पहिली रिॲक्शन येते ज्याला आपण क्लेसन स्कीमॅटिक कंडेन्सेशन म्हणतो. आता ही सुद्धा कंडेन्सेशन रिॲक्शन सेम अल्डोल कंडेन्सेशन मध्ये जाते म्हणजे ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन कंटेनिंग अल्डिहाइड असतं त्याच्यासारखंच जाईल. म्हणजेच लक्षात घ्या आपण बेन्झाल्डिहाइड बरोबर ऍसिटोन. आता ऍसिटोन मध्ये अल्फा हायड्रोजन आहे म्हणजेच तुम्ही जर घेतला तर लक्षात घ्या ह्यामध्ये हा आपल्याला इथं HCH2 तुम्ही करून घेऊ शकता आणि HCH2 तयार करून घेतल्यानंतर ह्यातला हायड्रोजन अल्फा हायड्रोजन कार्बोनिल ऑक्सिजनला जाईल आणि हा CH2 म्हणजेच कार्बन हा कार्बोनिल कार्बनला जाईल आणि हा लाईक अल्डोल आपल्याला प्रॉडक्ट तयार होईल. आणि हा अल्डोलचा प्रॉडक्ट ज्यावेळी तुम्ही हिट आउट कराल म्हणजेच लक्षात घ्या इथला एक हायड्रोजन आणि हा OH H2O म्हणून बाहेर पडेल तर तुम्हाला बेन्झिलिडीन ऍसिटोन तयार होईल. हे लक्षात ठेवा ही सेम अल्डोल सारखीच आहे. तिथं क्रॉस्ड अल्डोल येईल ऍसिटोन विथ बेन्झाल्डिहाइड म्हणजे एक जरी अल्फा हायड्रोजन असलेला अल्डिहाइड किंवा कीटोन असेल तो दुसऱ्या बेन्झाल्डिहाइड ह्याच्यामध्ये अल्फा कार्बन नाही आहे तरी सुद्धा बेन्झाल्डिहाइड आणि ऍसिटोन कारण का ऍसिटोन मध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे अल्फा हायड्रोजन कंटेनिंग असल्यामुळं आपल्याला ट्रान्सफर ऑफ अल्फा हायड्रोजन अँड ट्रान्सफर ऑफ पर्टिक्युलरली कार्बन ऑफ सेकंड मॉलिक्यूल टू द फर्स्ट मॉलिक्यूल हे होतं लाईक अल्डोल होतं आणि त्याला हिट आउट केला म्हणजेच हिथला H तुम्हाला बाहेर पडणार आहे तो H2O म्हणून बाहेर पडेल आणि तुम्हाला बेन्झिलिडीन ऍसिटोन तयार होतं. मग परत तुम्ही ह्याच्या बरोबरीने ह्या बेन्झिलिडीन ऍसिटेट बरोबर NaOH हा जर घेतला डायल्यूट NaOH इथला आणि परत बेन्झाल्डिहाइड जर घेतला तर आपल्याला इथं जो C6H5 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OCH3 आहे तर इथं बघा पहिल्यांदा C6H5 हा CH डबल बॉन्ड CH इथं येणार हा C डबल बॉन्ड O आहेच परंतु जो हा CH3 आहे तो आणि बेन्झाल्डिहाइड मध्ये काय होईल त्यातला वॉटर मॉलिक्यूल जाऊन इथं CH डबल बॉन्ड CH म्हणजे ह्याच्यातला H2 गेला म्हणजे CH राहिला ह्यातला CH राहिला CH आणि हा C6H5 होतो आणि हा O आणि ह्यातला H2 मिळून -H2O बाहेर पडतं आणि डायबेन्झल ऍसिटोन तयार होतं. बघा हा C6HCHO हा O आणि हा CH3 मधला H2 बाहेर पडला तर H2O बाहेर पडतं आणि डायबेन्झल ऍसिटोन तयार होतं. त्याच रिॲक्शनला म्हणतात क्लेसन स्कीमॅटिक कंडेन्सेशन. पहिली रिॲक्शन लाईक अल्डोलच आहे एवढं लक्षात ठेवा. अल्डोल कंडेन्सेशन सर्कस ट्रान्सफर अँड मायग्रेशन ऑफ अ हायड्रोजन अँड कार्बन ऑफ अल्फा हायड्रोजन कंटेनिंग ऍसिटोनचं बेन्झाल्डिहाइड कडे होतं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत सेकंड मॉलिक्यूल ऑफ बेन्झाल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ NaOH ऍड केला जातो आणि H2O होऊन डायबेन्झल ऍसिटोन तयार होतं. आता ह्याच रिॲक्शन्स मध्ये लक्षात घ्या बेन्झाल्डिहाइड बरोबर तुम्ही इथं इथाइल ऍसिटेट म्हणजेच इस्टर घेतलेला आहे. इस्टर घेतलेला आहे. आता हा जर CH3 जर तुम्ही बघितला तर तुम्ही परत इथं HCH2 करू शकता का नाही म्हणजेच हा अल्फा हायड्रोजन आलेला आहे का नाही बघा. मग हा जर अल्फा हायड्रोजन असेल तर त्याच्यासारखं आपल्याला अल्डोल कंडेन्सेशन मधले म्हणजे ही स्टेप होईल म्हणजेच हा H आपल्याला इथं OH ला येईल आणि बाकीच्या गोष्टी ऍज इट इज तयार होतील. फक्त ही मधली स्टेप्स मी लिहिलेली नाही आहे. ती मधली स्टेप्स जर आपल्याला लिहायची जर ठरवली तर काय होईल बघा राजानो. हा C6H5 येईल इथं CH इथं OH येईल आणि इथं CH2 C डबल बॉन्ड O OC2H5 तयार होईल आणि ह्याला हिट आउट केलं की तुम्हाला हे फायनल आपल्याला बघायला मिळेल. हा पर्टिक्युलरली प्रॉडक्ट तयार होईल हे लक्षात ठेवा. म्हणजे इस्टर असू दे किंवा ऍसिटोन असू दे ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे
ते बेन्झाल्डिहाइड बरोबर रिॲक्ट करून जे प्रॉडक्ट तयार होतात, ओके, इस्टरचा जो आपल्याला प्रॉडक्ट तयार होतो ह्याला इथाईल सिनॅमेट म्हणतात. ह्याला काय म्हणतात? इथाईल सिनॅमेट. ह्याचं नाव येतं इथाईल सिनॅमेट. म्हणजे इस्टरचा प्रॉडक्ट तयार होतो. कसा? तर अल्डोल कंडेन्सेशन सारखाच आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा येतो पर्किन्स कंडेन्सेशन. आता पर्किन कंडेन्सेशन मध्ये परत आपल्याला बेन्झाल्डिहाइड घेतलेला आहे. हा तुमचा बेन्झाल्डिहाइड. आता ह्या बेन्झाल्डिहाइड बरोबर आम्ही ऍसिटिक अनहायड्राइड. आता ऍसिटिक अनहायड्राइडचं मी काय केलं? H2CH म्हणजे हा CH3 आहे, हा असा लिहून घेतला H2CH C डबल बॉन्ड OO असा. आता हा O आणि हा H2O मिळून बाहेर पडतो आणि तो सुद्धा कसा आहे? CH3COO Na प्रेझेन्स मध्ये म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या म्हणजे सोडियम ऍसिटेटच्या प्रेझेन्स मध्ये पडला जातो. हा H2 हा बाहेर पडला जातो आणि प्रॉडक्ट काय तयार होतो बघा? C6H5CH आणि हा CH ह्या डबल बॉन्डला अटॅच होतो. CH C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O हे कॉम्प्लेक्स तयार होतं आणि ह्या कॉम्प्लेक्सचा हायड्रोलिसिस करायचं म्हणजेच इथं तुम्ही HOH येणार आहे. ह्यातला OH हा इथं येतो आणि तुम्हाला सिनॅमिक ऍसिड तयार होतो आणि हा H जो आहे तो लक्षात घ्या, तो हा H ह्या इथं येतो, हा बॉन्ड ह्या इथं ब्रेकडाऊन होतो आणि तुम्हाला सिनॅमिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड तयार होतं. हे लक्षात ठेवा. त्यालाच पर्किन्स कंडेन्सेशन म्हणतात. डायरेक्ट बेन्झाल्डिहाइड विथ ऍसिटिक अनहायड्राइड घेतलं की. पुढे येतं टिश्चेन्को रिॲक्शन. टिश्चेन्को रिॲक्शन. आता ह्यामध्ये कुठलाही अल्डिहाइड असेल, ओके, किंवा कीटोन असेल, अल्डिहाइड और कीटोन विथ और विदाउट अल्फा हायड्रोजन, आपल्याला सेल्फ रिडॉक्स म्हणजेच ऑक्सिडेशन मध्ये जातो. कुठलाही अल्डिहाइड, कीटोन घेऊ नका, ओनली अल्डिहाइड, ऑल अल्डिहाइड्स विथ और विदाउट अल्फा हायड्रोजन. यामध्ये अल्डिहाइड घेतला इन प्रेझेन्स ऑफ अल्युमिनियम इथॉक्साइड. हा घेतल्यानंतर आपल्याला एका मॉलिक्युलचं अल्कोहोल तयार होतं आणि एका मॉलिक्युलचं कार्बॉक्सिलिक ऍसिड. कार्बॉक्सिलिक ऍसिड हे ऑक्सिडेशनमुळे होतं आणि अल्कोहोल हे रिडक्शनमुळे होतं. म्हणजेच ऍसिटाल्डिहाइड घेतलं तर त्याचा इथाइल अल्कोहोल आणि ऍसिटिक ऍसिड तयार होतं. हे लक्षात ठेवा. पुढची रिॲक्शन येते ज्याला आपण विटिग रिॲक्शन म्हणतो. आता विटिग रिॲक्शन मध्ये कार्बोनिल ग्रुप कुठलाही असेल, मग तो अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, हा ट्रायफिनाइल फॉस्फोनियम, हा ट्रायफिनाइल फॉस्फोनियम आहे. ह्याच्या बरोबरीनं ज्यावेळेला कार्बोनिल ग्रुप करतात तर तो हा जो CH2 ग्रुप आहे, हा CH2 ग्रुप ह्या इथं येतो, ऑक्सिजनला रिप्लेस करतो आणि तुम्हाला अल्कीन तयार होतं आणि तुम्हाला ट्रायफिनाइल फॉस्फिन ऑक्साइड तयार होतं. हे लक्षात ठेवा. ह्या चारही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत. पर्टिक्युलरली पर्किन्स, क्लेसन हे दोन्ही हे आणि टिश्चेन्को हे पर्टिक्युलरली अल्डिहाइडच्या करता महत्वाचे आहे. एवढं लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट आहे. आता पुढच्या जर आपल्याला रिॲक्शन्स जर बघायच्या झाल्या तर बघा, पुढच्या येतात ज्या रिफॉर्मेस्की रिॲक्शन. आता ह्या रिफॉर्मेस्की रिॲक्शन्स मध्ये काय होतं? कार्बोनिल कंपाऊंड, मग तो अल्डिहाइड असू दे किंवा कीटोन असू दे, त्याच्याबरोबर अल्फा हॅलोजिनेटेड इस्टर म्हणजेच इस्टरमध्ये हॅलोजन ग्रुप पाहिजे आणि ते रिॲक्ट करायचं कार्बोनिल कंपाऊंड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ झेडेन. म्हणजे हा तुमचा ऍसिटोन आहे आणि हा अल्फा हॅलोजिनेटेड इस्टर आहे. आता ह्यामध्ये काय होतं बघा, हा झेडेन आणि हा Br ह्या कार्बोनिल ऑक्सिजनला ऍड होतो. मी हा फक्त जो हा CH3 आहे इकडे घेतलेला आहे, हा CH3, हा CH3, फक्त हा CH3 इकडे घेतलेला आहे असा, हा CH3 आणि इथं OZNBr आणि हा जो ग्रुप आहे CH2COOC2H5 हा कार्बोनिल कार्बनला अटॅच होतो. म्हणजेच लक्षात ठेवा, इथं जर तुम्ही बॉन्ड ब्रेक केला तर हा जो आहे कार्बोनिल कार्बनला आणि ब्रोमीन विथ झेडेन हा ऑक्सिजनला अटॅच होईल आणि हा आपल्याला ऍडिशनल कॉम्प्लेक्स CH3COZNBr हा मिळेल. आणि ह्याचं ज्यावेळेला तुम्ही हायड्रोलिसिस कराल त्यावेळेला काय होईल, हायड्रोजन एक H ह्या ZNBr ला सबस्टिट्यूट करेल, ओके, आणि आपल्याला हा प्रॉडक्ट तयार होईल. त्याचं नाव येतं हा इथाईल, म्हणून हा इथाईल पहिला लिहिणार.
इथनं दिलं बघा 1 2 3 3 हायड्रॉक्सी 3 मिथाईल किती आहेत 1 2 3 4 आहेत म्हणून 4चं ब्युटॅनोएट कारण तो इस्टर आहे म्हणून हे लक्षात ठेवा हे त्याचं नाव येईल. हे रिफॉर्मॅस्की रिॲक्शन झाली ही इम्पॉर्टंट येते आणि ह्याचा IUPAC हे विचारलं जातं हे लक्षात ठेवा. हा सॉर्ट ऑफ IUPAC इम्पॉर्टंट येतो. पुढचं येतं बेन्झॉइन कंडेन्सेशन. आता बेन्झॉइन कंडेन्सेशन मध्ये काय होतं दोन्हीही तुम्ही बेन्झाल्डिहाइड घेतलेला आहे. ओके बेन्झाल्डिहाइड आहे C6H5CHO आणि हा सुद्धा बेन्झाल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम सायनाइड अल्कोहोलिक हिट आउट करायचं. आता काय होतं ह्यातला एक जो H आहे ह्या डबल बॉन्ड O ला जातो म्हणजेच बघा तुमचा हा C6H5C डबल बॉन्ड O ऍज इट इजच राहिला आणि हा जो H आहे ह्या Hचं ट्रान्सफर फक्त झालं कुठल्या ह्या ऑक्सिजनकडं आणि आपल्याला एक H बाहेर पडतो म्हणजे हा H इकडे गेला आणि COH तयार होऊन C6H5 बेन्झॉइन तयार होतं हे लक्षात ठेवा. काय तयार होतं बेन्झॉइन तयार होतं. आता पुढची येते नॉव्हेंजल रिॲक्शन. काय येतं नॉव्हेंजल रिॲक्शन. आता या नॉव्हेंजल रिॲक्शन्स मध्ये जर आपण बघायला गेलो आता इथं नॉव्हेंजल रिॲक्शन्स मध्ये लक्षात घ्या इथं आपल्याला हा जो आहे इथं CH लिहायला पाहिजे राहिलं बरं का. CH C6H5 CH ला OH येतो हा बेन्झॉइन येतं ह्याला म्हणतात. आता पुढचं येतं नॉव्हेंजल. यामध्ये काय होईल अल्डिहाइड अँड कीटोन कंडेन्सेशन मध्ये जातात. कुठल्या कंपाऊंड मध्ये विच कंटेन्स ऍक्टिव्ह मिथिलीन ग्रुप म्हणजेच मॅलोनिक ऍसिड किंवा इस्टर सारखा. आता हे तुमचं मॅलोनिक ऍसिड आहे हा तुमचा मिथिलीन ग्रुप आहे ऍक्टिव्ह मिथिलीन ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन हिट आउट करायचं आणि इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन अँड वॉटर ही रिॲक्शन्स करायची. आता काय होतं बघा हा CH3 ओके हा C ओके हा CH3 हा C ह्याच्यामध्ये एक H येतो यातला एक H आला हा CH ओके आणि पुढचा एक CH म्हणजेच ह्यातला हा जो CH आहे ह्यातला एक इथं CH एक H इथं आला म्हणून CH झाला. हा ऑक्सिजन इलिमिनेट होणार आहे. हा दुसरा CH आला CH3CH डबल बॉन्ड CH आणि हा COOH येईल आला. हा COOH येईल आपल्याला लक्षात घ्या. म्हणजेच बघा इथं हा मी CH3 घेतला इथं CH घेतला डबल बॉन्ड CH घेतला ह्या एवढ्यावरून हा ऑक्सिजनला मी काय केलं बाहेर काढलं आणि तुम्हाला हा COOH घेऊन हा प्रॉडक्ट तयार झाला. आता बघा यातला CO2 हा CO2 बाहेर पडणार आहे. ओके हा CO2 बाहेर पडला आणि हा O2 मिळून H2O बाहेर पडला हे लक्षात ठेवा. पुढे येतं रिॲक्शन्स विथ क्लोरोफॉर्म. हे तुम्ही ऍसिटोन बरोबर क्लोरोफॉर्मची रिॲक्शन केला CHCl3. आता ह्या कार्बनला हा CH3CH3 ह्या कार्बनला हा CH3CH3 लागलेला आहे. आता हा ऑक्सिजन ह्या ऑक्सिजनला हा हायड्रोजन म्हणजे हा हायड्रोजन अटॅच होतो एका बॉन्डला आणि CCl3OH ह्याला क्लोरेटोन हा हिप्नॉटिक एजंट म्हणून ड्रग मध्ये यूज केला जातो. पुढचं येतं रिॲक्शन विथ प्रायमरी अमाइन म्हणजेच अल्डिहाइड करायचं अल्डिहाइड घ्यायचं विथ प्रायमरी अमाइन घेतला. ह्यातला बघा CHO आहे ह्यातला काय होतं हा H2 आणि हा O बाहेर पडतो आणि हा RCH डबल बॉन्ड NR- लागतो त्याला स्किप्स बेस म्हणतात. मग बेन्झाल्डिहाइड बरोबर अॅनिलीन जे तयार होतं तर ते बेन्झल अॅनिलीन हे तयार होतं हे लक्षात ठेवा. परत पहिल्या पासून जर रिॲक्शन्स बघितली तर रिफॉर्मॅट्स्की रिॲक्शन ज्याच्यामध्ये कार्बोनिल कंपाऊंड आणि अल्फा हॅलोजिनेटेड इस्टर बरोबर काम केलं जातं. पुढे बेन्झॉइन कंडेन्सेशन 2 मोल्स ऑफ बेन्झाल्डिहाइड घेतलं की बेन्झॉइन तयार होतं. ते लाल आहे ते H आहे एवढं लक्षात ठेवा. CHOH तयार होतं आणि खालची नोव्हेंजल रिॲक्शन. आता ह्यातली सगळ्यात महत्वाची आहे ती नोव्हेंजल रिॲक्शन्स आहे कारण का अनसॅच्युरेटेड कार्बॉक्सिलिक ऍसिड हे तयार होतं हे लक्षात ठेवा. इस्टर जरी घेतलं तरीच अनसॅच्युरेटेड कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणजे कुठलं इस्टर मिथिलीन ग्रुप ऍक्टिव्ह असलेला इस्टर घेतला तर आपल्याला ही रिॲक्शन्स नोव्हेंजल रिॲक्शन्स बघायला मिळते
आणि सगळ्यात महत्वाचं रिॲक्शन्स विथ प्रायमरी अमाइन. पुढच्या रिॲक्शन्स आपण जर बघितल्या तर रिॲक्शन्स विथ PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आता इथं CH3CH डबल बॉन्ड O आहे, PCl5 आहे. आता इथं लक्षात घ्या की हा PCl5 मधले दोन क्लोरीन जे आहेत ह्या पर्टिक्युलरली कार्बनला अटॅच होतात. दोन क्लोरीन म्हणजेच इथं ह्यातले जे दोन क्लोरीन आहेत ते ह्या कार्बनला अटॅच होणार, म्हणजेच इथिलिडीन क्लोराइड तयार होईल, ज्याला आपण जेमिनल कंपाऊंड म्हणतो. जेमिनल कंपाऊंड हा तयार होईल आणि आपल्याला हा P हा O आणि राहिलेले 3 C मिळून POCl3 तयार होईल. हे ऍसिटाल्डिहाइड बरोबर केलं म्हणजे अल्डिहाइड बरोबर तुम्हाला इथिलिडीन डायक्लोराइड बघायला मिळेल. इथिलिडीन डायक्लोराइड आहे हे लक्षात ठेवा. आता इथं कीटोन घेतला सेमच आहे, फक्त इथं तुम्हाला दोन क्लोरीन Cl आणि Cl अटॅच होतील आणि हा ऑक्सिजन बरोबर POCl3 बाहेर पडेल. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. पुढचं येतं आपल्याला थर्मल डिकम्पोजिशन. आता ज्या वेळेला ऍसिटाल्डिहाइड हा थर्मली डिकम्पोज केला जातो 720 केल्विनला तर तुम्हाला मिथेन तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि सिमिलरली ऍसिटोन जरी केला तरी सुद्धा तुम्हाला मिथेन तयार होतो. आणि हा बाय प्रॉडक्ट हा तुमचा इम्पॉर्टंट आहे JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून, हे लक्षात ठेवा. बट व्हेन कीटोन थर्मली डिकम्पोज करतो प्रॉडक्ट it will get a methane, but another product which is CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O हे कॅरेक्टर तुम्हाला विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण बेन्झिलिक ऍसिड रिअरेंजमेंट म्हणतो. आता हे बेन्झिल आहे, हे बेन्झिल कसं तयार होतं तर तुम्हाला आपण मगाशीच बघितलेलं आहे C6H5 हे 2 वेळेला घेतलं. KCN अल्कोहोलिक ज्याला बेन्झॉइन कंडेन्सेशन म्हणतात. ह्या बेन्झॉइन कंडेन्सेशन मध्ये आपण पहिल्यांदा बेन्झॉइन तयार करायचं आणि बेन्झॉइनला ट्रीटमेंट करायची NaBrO3 आणि हा NaBrO3 काय करतो ऑक्सिडेशन मध्ये ह्या पर्टिक्युलरली बेन्झॉइनला देतो आणि तुम्हाला तयार होतं बेन्झिल तयार होतं. तुम्हाला तयार काय होतं बेन्झिल तयार होतं. आणि हे बेन्झिल हिट आउट केलायचं इन प्रेझेन्स ऑफ KOH. मग इथं काय होतं बघा, हा जर कार्बन जर तुम्ही पकडला तर ह्या कार्बनला C6H5 हा इथं येतो C6H5 म्हणजे C6H5 हा कार्बन C6H5 झाला. आता पर्टिक्युलरली आपल्याला जो C6H5 आला इथं आता KOH मुळे काय होतं तर एका कार्बनला ह्या कार्बन जो डबल बॉन्ड आहे ह्याचं OH तयार होतं आणि एकाच ह्या कार्बोनिल ग्रुपचं हायड्रॉक्सी म्हणजे कार्बॉक्सिलिक ग्रुप मध्ये रूपांतर होतं. म्हणजे एक कार्बोनिल ग्रुप COOH मध्ये जातो आणि एका कार्बोनिल ग्रुपचं OH मध्ये रूपांतर होतं आणि ते बेन्झिलिक ऍसिड म्हणून तयार होतं. बेन्झिलिक ऍसिड त्यालाच बेन्झिलिक ऍसिड रिअरेंजमेंट कॅरेक्टर म्हटलं जातं इन प्रेझेन्स ऑफ KOH. म्हणजे अल्कली कॅरेक्टर्स मध्ये येतं, ऍक्वियस अल्कली मध्ये येतं आणि अल्कली ऍक्वियस मध्ये हे आपल्याला रिअरेंजमेंट बघता येते. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून बेन्झिलिक ऍसिड रिअरेंजमेंट कशावरून आहे बेन्झिल कुठनं तयार करतो तर आपल्याला बेन्झॉइन कंडेन्सेशन बेन्झॉइन तयार करून त्याचं ऑक्सिडेशन केलं की बेन्झिल होतं आणि बेन्झिलला ट्रीटमेंट दिली KOH ची तर बेन्झिलिक ऍसिड होतं. पुढे येतं बेयर व्हिनेगर ऑक्सिडेशन. म्हणजेच तुम्हाला इथं पर्टिक्युलरली मिथाइल फिनाइल कीटोन आहे ह्याला पर बेन्झॉइक ऍसिड न ऑक्सिडेशन करा तर काय होईल C6H5 बेन्झॉइक पर बेन्झॉइक मधला एक ऑक्सिजन ऍड होतो आणि C डबल बॉन्ड OCH3 तयार होऊन फिनाइल ऍसिटेट तयार होतं. हे लक्षात ठेवा. आता शेवटचा जो पार्ट येतो रिडक्शन विथ बेनेडिक्ट सोल्युशन. जसं आपण स्किप्स टोलेन्स फेलिंग्स हे जसं बघितलं तसं बेनेडिक्ट सोल्युशन म्हणून असतं. बेनेडिक्ट सोल्युशन इज अ अल्कलाइन सोल्युशन. हे कसं आहे बेनेडिक्ट सोल्युशन इज अ अल्कलाइन सोल्युशन ऑफर कॉपर +2 आयन्स विथ सिट्रेट आयन्स. कॉपर 2+ आयन्स विथ सिट्रेट आयन्स हे होतं आणि अल्डिहाइड रिड्यूस करतं कॉपर 2+ ला टू कॉपर प्लस ला जस्ट लाईक हे जे आहे जस्ट लाईक फेलिंग्स.
ओके, हे लक्षात ठेवा. फेलिंग्ज सारखं हे केलं जातं आणि तुम्हाला कलर येतो ब्रिक रेड कलर. म्हणून ही बेनेडिक्ट सोल्युशन शुगरमध्ये ज्या वेळेला ब्लड शुगरमध्ये अल्डिहाइडिक व्हॅल्यू जास्त आहेत का नाहीत हे बघण्याचं काम ह्या बेनेडिक्ट सोल्युशन्स मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे बेनेडिक्ट सोल्युशन, फेलिंग्ज सोल्युशन, टोलेन्स रिएजंट, नंतर स्किप्स रिएजंट आणि मगाशी बघितलेला नायट्रोप्रुसाइड, ह्या तुमच्या पर्टिक्युलरली अल्डिहाइड आणि कीटोन हे ह्याच्या ज्या टेस्ट आहेत, म्हणजेच प्रॅक्टिकलमध्ये आपण ज्या टेस्ट करतो त्या टेस्ट आपल्याला येतात आणि ह्या टेस्टवरनं तुम्हाला अल्डिहाइड आहे काय किंवा कीटोन आहे हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या ज्या गोष्टी आपण आत्ता बघितल्या त्या सगळ्या म्हणजेच JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून, मग ती क्लॅसन स्कीमॅटिक रिॲक्शन असेल, ओके, क्लॅसन स्कीमॅटिक रिॲक्शन असेल, त्याच्यानंतर रिफॉर्मॅट्स्की रिॲक्शन असेल, नोव्हेंजल असेल किंवा बेन्झॉइन कंडेन्सेशन असेल, ओके, तसंच आपल्याला पर्टिक्युलरली पर्किन्स रिॲक्शन्स आहे, ओके. ह्या सगळ्या रिॲक्शन्स जरी आपल्याला बोर्डाला जरी नसल्या तरी JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून ह्या महत्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. परत आपण अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये, कारण काय ह्याच्या पुढचा पार्ट येणार आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड, हा पार्ट येणार आहे. मग कार्बॉक्सिलिक ऍसिड ह्याला जोडूनच आपल्याला घ्यायचं आहे, परंतु इथं अल्डिहाइड आणि कीटोन आपला जर पार्ट बघितला विथ JEE नीट रिॲक्शन प्रिपरेशन्स मेथड, ह्या सगळ्या आपल्या इथं संपतात, एवढं लक्षात ठेवा. मग आपण पहिल्यांदा अल्डिहाइड्सच्या मध्ये नॉमेनक्लेचर वगैरे बघितलं, परंतु प्रिपरेशन्स मध्ये लक्षात घ्या 11वीचा काही काही कॅरेक्टर प्रिपरेशन्स मध्ये म्हणजेच कुठलं तर आपल्याला ओझोनोलायसिस, हायड्रेशन ऑफ अल्काईन, ओके, नंतर पर्टिक्युलरली अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ जेमिनल डायहॅलाइड, हे 11वीचं बघितलं. तसंच ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, हे अल्कोहोलमध्ये बघितलं. मग कॅल्शियम सॉल्ट मध्ये आपण बघितलं कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स, हे बघितलं. मग त्याच्यानंतर आपण स्टीफन रिडक्शन बघितली, अल्काइल सायनाइड बरोबर ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन घेऊन कीटोन आपण घेतला. मग इटार्ड रिॲक्शन ही बघितली. मग गॅटरमॅन कोच कमर्शियल प्रिपरेशन कसं आहे, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन, रोझुनमंड रिॲक्शन, डाय अल्काइल कॅडमियम, ह्या कॅरेक्टर्स आपण प्रिपरेशन्स मध्ये बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, त्या तुम्हाला सगळ्यांना येता येणारच आहेत, परंतु फिजिकल प्रॉपर्टीजकडे कोणीही दुर्लक्ष करू नका. ज्यांना खरोखर JEE आणि नीट कॅरेक्टर करायचं आहे त्यांनी ह्या फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्याही ह्याच्यामध्ये असल्या तरी तुम्हाला यायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली कार्बोनिल ग्रुपचं जे केमिकल बिहेवियर आहे, ज्याला आपण न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स बघायला मिळतात, कारण का अल्कॉक्साइड आयन्स हा स्टेबल आहे कार्बोनियमपेक्षा आणि त्यामुळे आपल्याला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन्स बघायला मिळतात, हे आपण बघितलेलं आहे, ओके. मग त्यामध्ये फॉर्माल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे रादर दॅन अल्डिहाइड, हे बघितलं. आणि अल्डिहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन, हे सुद्धा आपण कॅरेक्टर्स बघितलं. मग त्याच्यानंतर आपण ऍडिशन रिॲक्शन्स बघितल्या, HCN बरोबर, सोडियम बायसल्फाइड बरोबर, अल्कोहोल बरोबर बघितलं, जिथं जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड मिळतात, त्यातलं ऍसिटल मिळतं. त्यामध्ये पहिल्या स्टेप्समध्ये हेमी ऍसिटल बघायला मिळतं, दुसऱ्या स्टेप्समध्ये पूर्णतः ऍसिटल तयार होतं. त्याच्यानंतर आपण ऍडिशन ऑफ अमोनिया बघितलं, फॉर्माल्डिहाइड बरोबर युरोट्रॉपिन, नंतर ऍसिटाल्डिहाइड बरोबर आपल्याला पहिल्यांदा ऍसिटाल्डिहाइड अमोनिया बघितलं, हिट आउट केलं, ट्रायमरायझेशन केलं, सायक्लिक ट्रायमर मिळालं. तसंच ऍसिटोन बरोबर पहिल्यांदा 2 ऍसिटोन मॉलिक्युलची रिॲक्शन्स केली, ओके. आणि त्याच्यानंतर अमोनिया ग्रुपची ऍडिशन केली. पहिल्यांदा आपल्याला मेसिटिल ऑक्साईड मिळालं आणि त्याच्यानंतर डाय ऍसिटोन अमाइन्स बघायला मिळालं, हे लक्षात घ्या. मग ह्याच ऍडिशन रिॲक्शन नंतर आपण कंडेन्सेशन रिॲक्शन्स बघितल्या, फिनाइल हायड्राझिन बरोबर, पर्टिक्युलरली हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर, नंतर हायड्राझिन बरोबर, सेमी कार्बाझाइड बरोबर, ह्या रिॲक्शन्स बघितल्या. आणि कंडेन्सेशन रिॲक्शनचा क्रिस्टलाइन सॉलिड बघायला मिळाला. आणि ह्या कंडेन्सेशन रिॲक्शन्स विच इज युजफुल फॉर आयडेंटिफिकेशन, सेपरेशन, प्युरिफिकेशन. कारण का तर मेल्टिंग पॉइंट हा ह्यांचा शार्प असतो आणि त्यामुळे तुम्ही डिटरमाइन करू शकता, आयडेंटिफाय करू शकता कुठला अल्डिहाइड आहे, कुठला कीटोन आहे, हे तुम्हाला पर्टिक्युलरली आयडेंटिफाय करता येतं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं रिडक्शन. पहिलं आलं कॅटॅलिटिक रिडक्शन, ज्या अल्डिहाइड्समध्ये अल्कोहोल्समध्ये अल्कोहोलच्या प्रिपरेशन्समध्ये झालेले आहेत, तेच आपण रिडक्शन्स कॅरेक्टर्स बघितलेले आहेत.
ओके, त्या रिडक्शन्समध्ये वुल्फ किश्नर आलं, क्लेमन्स रिडक्शन्स आलं. ओके, ह्या रिडक्शन्स कॅरेक्टरने बाय मॉलिक्युलर रिडक्शन हे बघितलं. ओके, LiAlH4 बरोबरचं कॅटॅलिटिक रिडक्शन, NaHG बरोबरचं रिडक्शन हे कॅरेक्टर्स आपण बघितलेलं आहे पर्टिक्युलरली अल्डिहाइड अँड कीटोनमध्ये. मग त्याच्यानंतर आपण अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय, कॅनिझरोज रिॲक्शन्स म्हणजे काय हे कॅरेक्टर्स बघितलं. कॅनिझरोज आणि अल्डोल कंडेन्सेशनमध्ये क्रॉस्ड अल्डोल आणि क्रॉस्ड कॅनिझरोज हे इम्पॉर्टंट बघितलेलं होतं. मग अल्फा हायड्रोजन हा अल्डोलला पाहिजे, अल्फा हायड्रोजन हा कॅनिझरोजला लागत नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग परत त्याचं मेकॅनिझम बघितलं. नंतर मेकॅनिझम बघितल्यानंतर आपण रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड म्हणजेच टोलेन्स, फेलिंग्ज, स्किप्स हे बघितलं. आता हे टोलेन्स, फेलिंग्ज, स्किप्स मधला ईच अँड एव्हरी लाईन, एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट फॉर MCQ टाईप ऑफ क्वेश्चन्स करता, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच आता जर टोलेन्स घेतला तर टोलेन्समध्ये आपल्याला Ag व्हॅलेन्सी आहे +1 आणि ज्या वेळेला Ag डिपॉझिट होतो त्यावेळेला त्याची व्हॅलेन्सी 0 येते, म्हणजेच रिड्यूस कॅरेक्टर येतं. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड म्हणजेच इम्पॉर्टंट माहिती आहे. हे कशाच्या दृष्टिकोनातून तर रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड. मग त्याच्यानंतर आपण फेलिंग्स, स्किप्स बघितलं. मग हॅलो फॉर्म टेस्ट बघितली. हॅलो फॉर्म टेस्टमध्ये सोडियम हायपोहॅलाइड, परंतु कंडिशन काय आहे, CH3CO ग्रुप हा अल्डिहाइडमध्ये सलग किंवा कीटोनमध्ये सलग असला पाहिजे तरच आपल्याला ती हॅलो फॉर्म टेस्ट, ज्यालाच आपण आयडो फॉर्म टेस्ट म्हणतो, ती आयडो फॉर्म टेस्ट आपण बघितली. त्याच्यानंतर रिंग सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे, कार्बोनिल ग्रुप मग तो CHO असेल, फॉर्माल्डिहाइड असेल किंवा किटोनिक ग्रुप असेल, हे दोन्ही मेटा डायरेक्टिंग आहेत. कारण का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असल्यामुळं आपल्याला मग हॅलोजिनेशन, नायट्रेशन ह्या जर रिॲक्शन्स बघितल्या तर मेटा डायरेक्टेड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होऊन रिॲक्शन बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण युजेस बघितले आणि युजेस फॉर्माल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड, ॲसिटोनचे सेपरेट युजेस बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं JEE आणि की नीटच्या ज्या केमिकल रिॲक्शन आहेत, मग त्या नोव्हेंजल असेल, रिफॉर्मेट्स्की असेल, क्लेसन स्किमॅटिक रिॲक्शन असेल किंवा बेन्झॉइन असेल. ओके, नंतर आता आपण केलेली बेन्झॅलिक ऍसिड रिअरेंजमेंट असेल, बेयर व्हिलॅगर असेल किंवा रिॲक्शन्स विथ PCl5 असेल, बेनेडिक्ट असेल, ह्या सगळ्या रिॲक्शन्स परत एकदा बघा, सगळ्या वाचा, हे लक्षात ठेवा. हा अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये नंबर ऑफ रिॲक्शन्स आर मोर इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे अल्डिहाइड आणि कीटोन अभ्यास करायला सगळ्यात डिफिकल्ट आहे, कारण का कंडिशन्स माहिती नाही पडत. JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून, बोर्डाच्या दृष्टिकोनातून जेवढे आपण प्रिपरेशन हे घेतलेले आहेत, सांगितलेले आहेत मी तुम्हाला, तेवढे प्रिपरेशन बोर्ड रिलेटेड तेवढे परफेक्ट बघायचे. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि दररोज आता ह्या रिॲक्शन्स लिहायला चालू करा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा मेसेज आहे, इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात घ्या. आणि इथं आपण महत्वाचा अल्डिहाइड आणि कीटोन विथ JEE विथ नीट हे कॅरेक्टर आपलं इथलं संपलेलं आहे. पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणतो. आता कार्बॉक्सिलिक ऍसिड हे तुम्हाला माहिती आहे की ज्याला COOH ग्रुप हा प्रेझेंट असतो. कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की COOH ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजेच अल्केन मधला म्हणजे मिथेन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला की CH3COOH म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली ऍसिटिक ऍसिड तयार होईल, हे लक्षात ठेवा. किंवा आपण ज्या वेळेला कार्बॉक्सिलिक ऍसिड हे कॅरेक्टर्स ज्या वेळेला बघतो, त्या कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या कॅरेक्टर्समध्ये इम्पॉर्टंट जे महत्वाचा पार्ट जो येतो कार्बॉक्सिलिक ऍसिड, ह्याच्यामध्ये काय आहे की 1 or more कार्बॉक्सिलिक ऍसिड हे ग्रुप प्रेझेंट असतात इन अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड, डायकार्बॉक्सिलिक ऍसिड, ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड असं तुम्हाला बघायला मिळतं. मोनोकार्बॉक्सिलिक म्हणजे काय, CH3COOH हा येईल किंवा HCOOH असा सुद्धा येईल किंवा CH3CH2COOH एकच असेल, ह्याला मोनोकार्बॉक्सिलिक म्हणतात. आता डायकार्बॉक्सिलिक मध्ये
COOH अँड COOH, ज्याला आपण ऑक्झॅलिक ऍसिड म्हणतो, किंवा थॅलिक ऍसिड, हा सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर येईल. COOH अँड COOH हा थॅलिक ऍसिड येईल, हा ऑक्झॅलिक ऍसिड येईल. परंतु जर तुम्ही ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड जर बघायला गेला तर हा तुमचा पर्टिक्युलरली हा असा प्रकार, म्हणजे हे स्ट्रक्चर ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिडचं बघायला मिळतं. ह्याचं नाव येतं सायट्रिक ऍसिड. हे आपल्याला लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये महत्वाचा जो पार्ट येतो सायट्रिक ऍसिड, म्हणजेच आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड हे जर एक हायड्रोजन, म्हणजे तुमचा जर हा मिथेन आहे, ओके, ह्या मिथेन मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला तर CH3COOH येईल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच ॲलिफॅटिक हा बघायला मिळेल. ॲरोमॅटिक मध्ये बेन्झॉइक ऍसिड हे कॅरेक्टर येईल, आणि कार्बॉक्सिलिक ऍसिड हा मोनो, डाय, ट्राय हे कशावर डिपेंड्स आहेत तर COOH ग्रुप किती प्रेझेंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्षात येईल. आता कार्बॉक्सिलिक ऍसिड ह्याच्यामध्ये ज्या वेळेला कार्बॉक्सिलिक ऍसिड मध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त कार्बन असलेला, म्हणजेच हायर ॲलिफॅटिक मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड, हायर ॲलिफॅटिक मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड विच कंटेन्स 4 or more than 4 carbon present in a carboxylic acid, that is called as a fatty acids. हे लक्षात ठेवा. and these fatty acids are occur in nature, okay, and they are obtained by hydrolysis of fats. म्हणजे हे कार्बॉक्सिलिक ऍसिड आपल्याला मिळतात, तसं हायड्रोलिसिस ऑफ फॅट्स न आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि मग आता कार्बॉक्सिलिक ऍसिड हा जो पार्ट आहे त्याचे जे स्ट्रक्चर आहे, त्याचं जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते उद्याच्या भागात आपण बघायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. थँक्यू.